चंद्रपूर येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयासाठी ग्रंथालयाच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन व ग्रंथालयाचे ई-ग्रंथालयात रूपांतर करणे याबाबत एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन 4 मे रोजी ग्रंथालय सभागृहात करण्यात आले होते। दीपांजन चटर्जी प्रकल्प अधिकारी नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यशाळेत प्राध्यापक शालिनी लिहितकर यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले। जिल्हा ग्रंथालय अधिकारी नलावडे यांनी ई ग्रंथालयाची तोंड ओळख या विषयावर मार्गदर्शन केले। दीपांजन चटर्जी यांनी आर फाउंडेशन कोलकात्याच्या योजनेच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली। प्रास्ताविक संस्थेचे सचिव व नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार यांनी केले। कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव राजेश्वर सुलावार, संस्थेचे कोषाध्यक्ष राजीव गोलीबार, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे निर्गम सहाय्यक नरेश काळे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सर्व कर्मचारी वृंद आणि सहकार्य केले। दरम्यान या संदर्भात दीपांजन चटर्जी आणि प्राध्यापिका शालिनी लिहितकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। I am Deepanjan Chatterjee, Project Officer of National Mission on Libraries under Ministry of Culture, Government of India. I have been invited here to attend the workshop organized by the Syamaprasad Mukherjee Public Library, Chandrapur. The organizers and the library are really optimum in respect of resources, in respect of the tools and techniques used. I am really grateful to visit the library, and a seminar has been organized here regarding the best practices of the public libraries to be adopted. Many public librarians in and around the city and local talukas will attend. I hope the success of the seminar. To manage the public library हा एक स्पेशल विषय आहे। आजच्या युगात आपल्याला असं वाटतं की ट्रॅडिशनल लायब्ररी आणि जी डिजिटल लायब्ररी आहे त्यामधला एक डिजिटल डिवाइड हा एक गॅप क्रिएट झालेला आहे। तो गॅप आपल्याला भरून काढायचा आहे आणि तो गॅप भरून काढताना जे ग्रंथालयाचे कर्मचारी आहेत किंवा ग्रंथालय चालवणारे सहयोगी आहेत त्यांना पण नवीन काय टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल माहिती करून देण्याची गरज या लायब्ररीला वाटली आणि त्यामुळे हा सेमिनार जो आहे आयोजित केलेला आहे।